मी अजून अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी ही माहिती दिलेली आहे। मी आतापर्यंत काँग्रेसमध्येच, पण कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं सुरू आहे। कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत, असं सूचक वक्तव्य सुद्धा बाबा सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर बाबा सिद्दीकींना समाज आणि देश माफ करणार नाही, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत गेले तर त्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल, असं देखील संजय राऊत यांच्याकडून सांगितलं जातंय। एनसीपी में नहीं जा, देखो एनसीपी शरद पवार जी की है, वो अजित पवार के गुट में शायद जा सकते हैं, ऐसा आपके माध्यम से मैंने सुना है। बीजेपी के साथ, उसका मतलब वो बीजेपी के साथ जा रहे हैं। देख लेंगे, अब तक तो गए नहीं ना, प्रवेश तो नहीं किया है ना। जब जाएंगे तो देख लेंगे, सीट खाली होगी वहाँ विधानसभा की, और सीट खाली होने के बाद वहाँ शिवसेना जीतेगी। वहाँ के मुसलमान समाज में फूट डालने की एक कोशिश है, और बाबा सिद्दीकी जैसे लोग अगर ये काम करेंगे तो समाज और देश उनको माफ नहीं करेगा। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, मी अजून अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं एक ठिकाणी बाबा सिद्दीकी जरी सांगत असले तरी दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या भावना मात्र आपण जाणून घेत आहोत, असं सूचक विधान बाबा सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। खरं तर ऋषाली, काल राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती की बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटात पक्षप्रवेश करतील आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे सध्याचे काँग्रेसचे आमदार आहेत वांद्रे पूर्व या संपूर्ण विधानसभा क्षेत्रातून। ते हे दोघेही बाप आणि पुत्र जे आहेत ते दोघेही अजित पवार गटात जातील अशी चर्चा सुरू होती। खरं तर 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर या संपूर्ण चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं होतं। परंतु आज सकाळीच बाबा सिद्दीकी यांच्याशी आपण बोललो असता त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती समोर मांडलेली आहे की खरं तर अजूनपर्यंत काँग्रेस सोडून अजित पवार गटात जाण्याचा माझा कोणताही निर्णय नाही, परंतु आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी बोलणं जे आहे ते आमचं सुरू आहे। कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आम्ही जाणून घेत आहोत। त्याचसोबत माझं आणि काँग्रेसचं नातं हे जुनं आहे, त्यामुळे अद्याप मी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही असं त्यांचं मत आहे। परंतु अजित पवार गटाकडनं एक जागा जी आहे ती राज्यसभेवरती जाणार आहे, एक उमेदवार राज्यसभेवरती द्यायचा आहे। करता अजित पवार गटाकडनं अल्पसंख्याक चेहरा जो आहे तो निवडला जाऊ शकतो, त्याचमुळे बाबा सिद्दीकी यांची आणि अजित पवारांची भेट झाली असावी असं देखील राजकीय वर्तुळात जी आहे ती चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।